मुंबईत पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या 20 वर्षीय हर्ष मस्केची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली। पोलीस हवालदार संतोष मस्केच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या त्याने केल्याचा प्रकार घडलाय। एलएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। संतोष मस्के हे एसपीयू युनिटमध्ये नेत्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात होते। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय सविस्तर अपडेट? वृषाली, एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे आणि 20 वर्षीय हर्ष मस्के या तरुणानं आत्महत्या केल्याचं कळतंय। हर्ष वडील संतोष मस्के हे एसपी युनिटमध्ये मुंबई पोलीस दलामध्ये हवालदार म्हणून काम करतात आणि त्यांच्याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा वापर करून त्यांना डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येते आहे। संतोष मस्के हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही काळ बंदोबस्तासाठी त्यांच्या युनिटमध्ये त्यांच्या सोबत सुरक्षेसाठी तैनात होते अशी देखील माहिती मिळते आहे। सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक हे त्यांच्या घरी पोहोचलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारची माहिती घेत आहे। मात्र 20 वर्ष हर्ष मस्केनं स्वतःच्या वडिलांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर वापरून आत्महत्या केल्याची माहिती समोर येते आहे। विशाली, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।